छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील कन्नड तालुक्यातील करंजखेड येथील भूषण आणि गावचा अभिमान असलेले श्री राजू सोळंके यांच्या सेवानिवृत्तीनिमित्त नुकताच भव्य सत्कार सोहळा पार पडला। प्रदीर्घ शासकीय सेवेनंतर निवृत्त झालेल्या सोळंके सरांचे स्वागत करण्यासाठी अवघे करंजखेड गाव लोटले होते। गावातील प्रतिष्ठित नागरिक, ज्येष्ठ आणि तरुणांच्या उपस्थितीत हा सोहळा मोठ्या उत्साहात संपन्न झाला। राजू सोळंके यांनी आपल्या प्रदीर्घ सेवा काळात प्रामाणिकपणा, शिस्त आणि कर्तव्यनिष्ठेचा एक वेगळा आदर्श निर्माण केलाय। त्यांच्या या प्रवासाची सुरुवात अत्यंत जिद्दीने झाली। सुरुवातीला गोंदेगाव येथे प्राध्यापक म्हणून सेवा देत असताना 1993 साली त्यांनी MPSC परीक्षेत घवघवीत यश संपादन केले। त्यांची पहिली निवड वित्त लेखाधिकारी म्हणून धुळे येथे झाली आणि इथूनच त्यांच्या यशस्वी शासकीय कारकिर्दीला खऱ्या अर्थाने सुरुवात झाली। त्यानंतर जळगाव येथे मुख्य लेखा आणि वित्त अधिकारी म्हणून त्यांनी मोलाची कामगिरी बजावली। त्यांच्या कामाचा अनुभव आणि व्यासंग पाहून राज्य शासनाने त्यांची नियुक्ती सहसंचालक वित्त विभाग नाशिक या अत्यंत महत्त्वाच्या पदावर केली। शिक्षण विभागापासून ते नाशिकच्या सहसंचालक पदापर्यंत त्यांनी विविध जबाबदाऱ्या अत्यंत पारदर्शकपणे पार पाडल्या। या निवृत्ती सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते राजू सोळंके यांचा शाल, श्रीफळ आणि सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला। सोळंके सरांच्या कर्तृत्वामुळे करंजखेड गावाचा नावलौकिक राज्यस्तरावर पोहोचला आहे, अशा भावना यावेळी उपस्थितांनी व्यक्त केल्या। निवृत्तीच्या या क्षणी संपूर्ण गाव आपल्या लाडक्या सुपुत्राच्या सन्मानासाठी एकवटल्यानं हा सोहळा अत्यंत भावनिक आणि अभिमानास्पद ठरला। महाविद्यालयामध्ये त्या ठिकाणी 11-12वीच्या वर्गासाठी अध्यापनाची संधी मिळाली आणि त्यापूर्वीच डॉक्टर मुद्दाम त्यांचं मी अवधूत उल्लेख करेन। मला ज्या ठिकाणी MPSC महाराष्ट्र आयोगाची सेवा परीक्षा देण्यासाठी त्यांनी प्रवृत्त केलं, डॉक्टर प्रभाकर बुधवंत, डॉक्टर केचे सर, प्रभाकर बुधवंत सर अजून आहे आणि डॉक्टर केचे सरचं निधन झालेलं आहे। त्यांनी दोघांनी मला अतिशय मी MA जिओग्राफी करत असताना त्यांनी मला सांगितलं की या सराजा बघ, या ठिकाणी जी परीक्षा असते जातीचा हा फायदा होतो, एवढा फरक असतो, तर थोडं या ठिकाणी हे करून मुद्दाम त्यांची आठवण मला या ठिकाणी झालेली आहे। त्यांचे आशीर्वाद त्यांचं ऐकलं म्हणून या ठिकाणी महाराष्ट्र सेवा आयोगाची 1994ला 92ला एक्झाम दिली होती। गोंदेगावला असताना 93ला मी MPSC मेन्स क्वालिफाय झालो होतो। नंतर गोंदेगावलाच असताना शासकीय विश्रामगृह औरंगाबाद या ठिकाणी माझा इंटरव्ह्यू झाला होता। त्या इंटरव्ह्यू नंतर मला परत 6 ते 7 महिन्यामध्ये MFS मध्ये महाराष्ट्र वित्त व लेखा सेवेमध्ये या ठिकाणी लेखाधिकारी वर्ग 2 या पदावर मी जानेवारी 1994 रोजी औरंगाबाद या ठिकाणी रुजू झालो आणि तो मोठा प्रवास करत त्या ठिकाणी क्लास 2चे होत लातूरला झिरपेला असताना वर्ग 1चा सिनियर अकाउंट्स ऑफिसर झालो। तिथून जळगावला चीफ अकाउंट्स अँड फायनान्स ऑफिसर झालो। परत जालन्याला मोठी 4 वर्ष मोठी सेवा करत आली जिल्हा परिषदेमध्येच आणि आता मागील शेवटच्या 4 महिन्यामध्ये परत महाराष्ट्र शासनाच्या आदेशानुसार सहसंचालक स्थानिक निधी लेखा, मित्रांनो स्थानिक निधी लेखा सहसंचालक ही पोस्ट नाशिक विभागाची, हो नाशिक विभागाची पोस्ट, नाशिक विभागातील प्रत्येक रिजनला एक पोस्ट असते। नाशिकला एक पोस्ट, औरंगाबादला एक पोस्ट, अमरावतीला, नागपूरला, पुणे 6 पोस्ट महाराष्ट्रात असतात। त्यापैकी मला नाशिक मिळालं कारण औरंगाबादला पद व्हॅकंट नव्हतं। नाशिकमध्ये 5 जिल्ह्याचं ज्युरिडिक्शन होतं, त्यामध्ये जळगाव होतं, धुळे होतं, नंदुरबार होतं, अहमदनगर होतं, प्रॉपर नाशिक होतं। या 5 जिल्ह्यातील सर्व जिल्हा परिषदचं ऑडिट, सर्व जिल्हा परिषद अंतर पंचायत समित्या, सर्व 5 जिल्ह्यातील नगरपालिका, सर्व नगरपालिका आणि सर्व ग्रामपंचायती आणि राहुरी कृषी विद्यापीठाच्या अंतर्गत नाशिकचे 5 जिल्हे, पुणे जिल्ह्याचे 5 जिल्हे, एवढं मोठं ज्युरिडिक्शन होतं। कमी कालावधीमध्ये त्या पदावर मिळाला कारण आपली शासनाच्या सेवेप्रमाणे वयाच्या 58व्या वर्षी सेवानिवृत्त व्हायचंच असतं, ते नियमानुसार 31ला झालेलो आहे। एवढ्या पदावर गेल्यावर आमच्यासारख्या गरीब मित्राला विसरले नाही, ही गौरवाची गोष्ट आहे। रमेश झाला, नाही झाला, आजही त्यामध्ये काय करतात, थोडंसं प्रत्येक कार्यक्रमामध्ये इन्व्हॉल्व करतात। हे खरं मानवीय त्यांच्यामध्ये अशी माणुसकी जगामध्ये बघायला कमी मिळते। तुम्ही विचार करा, माणसाकडे थोडी सत्ता आली, विका आली की तो गरिबाला विसरून जातो, नाते विसरतो। आपण जे म्हणतो धृतराष्ट्र,
तर तो सत्ता संपत्तीनं काय होतं, मनुष्य आंधळा होतो. जगातून काही बरोबर येत नाही, माणसाचं फक्त नाव येतं. त्याची कीर्ती, त्याचा जो सुगंध आहे हा पैशामुळे किंवा सत्तेमुळे नाही राहत, तर त्याच्या कर्तृत्वामुळे राहतो. आणि सोळंकीनं असं कर्तृत्व केलेलं आहे की आज एवढ्या मोठ्या पोझिशनवर असताना. प्रतिनिधी रवींद्र खरात, NTV न्यूज मराठी, कन्नड, छत्रपती संभाजीनगर.